कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात धडक मोर्चा. सतेज पाटील त्याचबरोबर राजू शेट्टी यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांची धडक. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग. आमदार किशोर दराडे आणि गणेश गीते यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा. शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडेंचे बंधू किशोर दराडे. नाशिक विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्यास गोकुळ गीते यांचा नकार. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची शिष्टाई निष्फळ. निवडणूक लढण्यावर गोकुळ गीते ठाम. नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची खबरदारी. नागपूरमधील भाजप नगरसेवक गोव्यात मुक्काम ठोकणार. निवडणुकीत मतांची फूट टाळण्यासाठी भाजपची खबरदारी. राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चेवर नवनीत राणा यांची पोस्ट. मी भाजपचे प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते. पदासाठी विचारधारा बदलणार नाही. अकोला जिल्हा रुग्णालयातील प्रकारासंदर्भात बच्चू कडू आक्रमक. अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनू यांचा कडूंनी घेतला समाचार. रुग्णालयातील असुविधांवरून प्रशासनाला झापलं. मराठा आंदोलकांचा विखेंच्या बंगल्यातच ठिय्या. मराठा आंदोलकांची दिशाभूल होत असल्याचा सुद्धा आरोप. उपराजधानीमध्ये मनसेचं अर्धनग्न आंदोलन. शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आंदोलन. गणवेशासाठी केवळ 240 रुपयांचा निधी दिला जात असल्याचा आरोप. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का. तृणमूलचे 28 खासदारांपैकी 20 खासदार फुटले. तृणमूलचे खासदार युसुफ पठाण यांचंही बंड. युसुफला अमित शहा यांनी दिल्लीला बोलवलं. खासदार महुआ मोइत्रांचा दावा. करणीच्या संशयातून दाम्पत्यावर कुऱ्हाडीनं हल्ला. पत्नीनंतर पतीचा सुद्धा उपचारादरम्यान मृत्यू. डहाणूच्या सरावलीतील धक्कादायक घटना. कल्याणच्या गोठेघरमध्ये टायर कंपनीच्या गोडाऊनला आग. कल्याण शिळ रोडवर धुराचे मोठे लोट. आगीचं कारण अस्पष्ट. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल. सासरच्या जाचाला कंटाळून 22 वर्ष विवाहितेची आत्महत्या. संभाजीनगरच्या कन्नडमधील भोकनगाव इथली धक्कादायक घटना. स्वस्त धान्य दुकानदाराची गुंडगिरी. लाभार्थ्याला अश्लील शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल. जळगावच्या अमळनेरमध्ये भीषण अपघात. तिहेरी अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. साखरपुड्यासाठी येणाऱ्या गुजरातमधील लोकांवर काळ्याचा घाला. पुण्यातील भिडे पूल 9 जून ते 5 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणारा पादचारी पूल पूर्ण होणार. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं महामेट्रोचं आवाहन.